नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑटो किंग कार केअर चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बोलेरो मॉडिफिकेशन बद्दल बोलणार आहोत. तर बोलेरो मॉडिफिकेशन करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा चेसीचा टाइम मेंबर असतो, हा चेसी सपोर्ट असतो, हा शॉर्ट करावा लागतो. कारण फ्रंट बंपर जे असतं ते अलाइनमेंट करताना या चेसी थोडे हा पाईप अडचण करतो. तर बहुतेक गॅरेजवाले तो काढून टाकता. आपण तसलं काही न करता हा पूर्ण त्याची रुंदी कमी करून पूर्ण कंपनी प्रॉपररित्या वेल्डिंग केलेली आहे. तर आपण त्याची पुढची प्रोसेस बघूया. या मित्रांनो, त्यानंतरची दुसरी स्टेप, हा जो फेंडर असतो या फेंडरला पूर्ण प्रॉपररित्या फॅब्रिकेशन आणि मॉडिफिकेशन करून ही जी हेडलाईटची अलाइनमेंट आहे ही बघू शकता तुम्ही, आम्ही किती पूर्ण प्रॉपररित्या सेट केलेली आहे. त्यानंतर दोन्ही हेडलाईट, ग्रिल आणि बंपर हा शो पूर्ण परफेक्टरित्या यामध्ये अलाइनमेंट केलेला आहे. ते तुम्ही बघू शकता. गाडीच्या मॉडिफिकेशनमध्ये ही अलाइनमेंट जी असते ही पूर्ण महत्त्वाची असतं. काही वेळेस काही गॅरेजवाले हे बॉडी शॉपमध्ये बनवता, मग ते नंतर पोपडं निघला किंवा मग त्याचा काही कलरचा प्रॉब्लेम आला, असं होऊ शकतं. आपल्या गाडीत कसला इश्यू येत नाही. हे तुम्ही बघू शकता, हे डेंटिंगचं काम आहे. शक्यतो कोणीच गॅरेजवाला हे डेंटिंगचं काम दाखवत नाही. मग आतमध्ये काय केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता, आतमध्ये पूर्ण प्रॉपररित्या एक तो पीस आपण तयार केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, फॅब्रिकेशन झाल्यानंतर मेन प्रोसेस पेंटची असते. तर ही गाडीचे पेंट फायनल झाला आहे. तर गाडी ते मॉडिफिकेशन झाल्यानंतर हे पेंटचं काम आम्ही दाखवतो तुम्हाला कसं झालं आहे. गाडी बाहेरून जेवढी सुंदर रेडी झाली तेवढी आतमधून पण तिची पूर्ण रस्टिंग क्लिअर करून तिला पूर्ण फायनलरित्या आपण पेंट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, इंजिनचा जो आजूबाजूचा जो पोर्शन असतो त्याला इंजिन पूर्ण कव्हर करून बाकीचा जो पूर्ण जे पॅनल असतात, छोटे मोठे डिझेल फिल्टर वगैरे एअर फिल्टर, ते पूर्ण खोलून आपण पूर्ण प्रॉपररित्या तिथं आतमध्ये पेंट केलाय, हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, या गाडीचा आता चेसी कलर होईल आणि नंतर मग तिची पार्ट फिटिंगचं काम आपण करू. तर मित्रांनो, तुम्हाला पण तुमची गाडी मॉडिफिकेशन करायची असेल तर एक वेळेस अवश्य ऑटो किंग कार केअरला भेट द्या आणि तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.